नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. खोतवाडीत 2 सराफा दुकानांवर धाडसी घरफोडी, 7.5 लाखांचे चांदीचे दागिने लंपास. इचलकरंजी परिसरातील खोतवाडी येथे 2 सराफा दुकानांवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून तब्बल 7,36,820 रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्लाउद्दीन शमशुद्दीन सनदी राहणार कबनूर यांनी फिर्याद दिली आहे. खोतवाडी चौक येथे त्यांचे सनदी ज्वेलर्स हे दुकान असून ठाकरे चौक येथे त्यांचे मित्र अक्षय रघुनाथ कदम यांचे आई ज्वेलर्स हे दुकान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 8 मे रोजी पहाटे 4:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानांतील चांदीचे पैंजण, बिछवे, अंगठ्या, जोडवे, बिंदल्या तसेच इतर चांदीचे दागिने असा एकूण 5 किलो 540 ग्राम वजनाचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरीत दोन्ही दुकानांमधील मिळून 7 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस अधिकारी श्रीकृष्ण दरेकर तसेच पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे करीत आहेत. दरम्यान सलग वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी मुबारक शेख, इचलकरंजी.